दिली। आम्ही बघतो की संडे स्कूल वर्ग असो, तरुण संघ वर्ग असो, महिला सभा असो, तुमची आणि माझी या मंडळीमध्ये असताना तुमची माझी जबाबदारी काय की देवाने आमच्या प्रत्येकासाठी दिलेली ही जबाबदारी आहे। म्हणून आमचा विषय आहे मंडळीचा वाढदिवस। आणि मंडळीच्या वाढदिवसामध्ये पहिली गोष्ट आज आम्ही बघणार ते म्हणजे जीवनाचे देणं। तुम्हाला मला जो जीवन परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तात दिले ते जीवन, आणि आम्ही बघतो की परमेश्वराची देणगी आहे। आज आम्ही जे जीवन जगते ती कोणाची देणगी आहे? परमेश्वराची, की नाही? आमच्या आई वडिलांची नाही, आमच्या पूर्वजांची नाही, ही देवाची देणगी आहे। म्हणून आजचा आमचा विषय खूप सुंदर विषय मला भेटला की नाही। मी तयारी करत होता याची, त्याच्यामध्ये एकूण 8 पॉइंट आहे की नाही। आणि काल मी घरी गेल्यानंतर इथं प्रसंग संपल्यानंतर माझं जे बॅचलर ऑफ बिब्लिकल हिब्रू डिकोडिंगचं मला सर्टिफिकेट फर्स्ट सेमिस्टरचे की नाही, मलाही माहित नव्हतं। मी रात्री जेव्हा ओपन केलं मग मी ते बघितलं आणि आमच्या ग्रुपला सुद्धा टाकलं। अनेकांनी मला त्याच्याविषयी बधाई सुद्धा दिली। खरोखर परमेश्वराने हा सुंदर विषय दिलाय। म्हणून आज आम्ही बघणार आहोत मंडळीचा वाढदिवस म्हणजे परमेश्वराने दिलेली जबाबदारी, त्याच्यामध्ये जीवनाचं देणं किंवा परमेश्वराची देणगी आज आम्हाला बघायचं आहे। आणि आज आपण उघडणार आहोत ते म्हणजे स्तोत्र 139 आणि 13 ते 16 4 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो। स्तोत्र संहिता 139 13 ते 16 वचनांचं मनन आपण करणार आहोत। स्तोत्र संहिता 139 13 ते 16 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो। त्या ठिकाणी असं म्हटलेले की देवाच्या पवित्र वचनामध्ये तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली। की या ठिकाणी स्तोत्र करता लिहितो देवाच्या वचनातून माझे अंतर्याम, की नाही, माझं हृदय कोणी तयार केलं? कोणी केलं? या ठिकाणी देवाच्या वचनात म्हटलं की तूच माझं अंतर्याम निर्माण केलं, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली। की नाही, तुमची माझी या जगात जन्म उगीचने झालेला आहे की नाही। पवित्र शास्त्राचा जर आम्ही अभ्यास करतो, तुमचं आणि माझं अस्तित्व, तुमचं आणि माझा जन्म उगीच झाला नाही, एक जबाबदारी आहे की नाही। ही देवाने आम्हाला दिलेली जबाबदारी तुमच्या आणि माझ्या जन्माच्या मागे। म्हणून या ठिकाणी स्तोत्र करता सांगतो की आमचं अंतर्याम परमेश्वराने, आमचं हृदय परमेश्वराने निर्माण केलं। आमच्या आईच्या उदरी आमचा जो जन्म झाला, आम्ही बघतो की अनेक मातांच्या गर्भामध्ये लेकरं दिवस बघण्याच्या अगोदर काय होता? बाहेर निघण्याच्या अगोदर बघू शकत नाही, गर्भातच त्यांचा मृत्यू होतो। म्हणून आम्ही बघतो की देवाने तुम्हाला आणि मला आजचा दिवस केला ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या एसएम चर्च धळगा मंडळीच्या। तो म्हणजे आम्ही बघतो की 14वं वचन सांगतो की भयजनक आणि आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली। तुमचा माझा जन्म आमच्या यांच्या गर्भात कसा झाला? विचार केला का कधी? आमचे लेकर आमच्या गर्भात कसे जन्माला आले? त्यांना हाड कसे आले? त्यांना कान कसे आले? त्यांना डोळे कसे आले? त्यांचं नाक कसं आलं? बघितलं का तुम्ही? नाही बघितलं। तिथे देवाच्या वचनात म्हटलं की आश्चर्यकारक रीतीने, भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो। तुझी कृत्य अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे। हालेलुया। असं म्हटलेलं की भयजनक, कोणी कल्पना करत नाही की नाही। आणि आम्ही बघतो की अशी निर्मिती जिवंत आणि पवित्र परमेश्वराने केलेली आहे। आणि आम्ही बघतो की 15वं वचन सांगतो की मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती। या ठिकाणी देवाचं वचन सांगतो की गुप्त असतं। आईचा गर्भ कसा आहे? गुप्त। दिसतात का आमची लेकरं? आम्हाला माहित राहतं का आमच्या गर्भात मुलगा आहे का मुलगी आहे? स्त्रियांना माहित आहे का? ज्यांनी लेकरं दिले, जन्माला आणले, त्यांना माहित आहे का मुलगा आहे का मुलगी आहे? असं म्हटलेलं की गुप्त रीतीने परमेश्वराचं वचन सांगतो की गुप्त स्थळी आमच्या आईचा गर्भ कसा आहे? गुप्त स्थळ। आणि पुढे म्हटलेले की आणि पृथ्वीच्या अधोभागी मधोमध, की नाही, वरती आकाश खाली पृथ्वी, आणि मग आमच्या आईचा गर्भ कुठे? मधोमध, की नाही, मधोमध। असं म्हटलेले की विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझ्या कृती तुला गुप्त नव्हती। देवापासून
तुमची आणि माझी आकृती गुप्त नव्हती. आणि 16वं वचन सांगतो की मी गर्भात पिंड रूपाने असताना, पिंड रूपाने की नाही, पिंड त्या ठिकाणी हे केलेलं आहे मी बघा की नाही, पिंड रूपाने, अशा रूपाने आम्ही होते. पिंड कशा रूपाने, पिंड रूपाने असे मला पाहिलं. तुमची माझी रचना होत असताना आम्ही बघतो की परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय केलं, निर्माण केलं. म्हणून आम्ही जेव्हा देवाच्या वचनामध्ये बघतो त्या ठिकाणी आम्हाला तेच वाचायला वाटतं की परमेश्वराने तुमची आणि माझी रचना आमच्या आईच्या गर्भात त्या प्रकारे आहे आम्ही की नाही. आपलं तुम्ही बेडकाची पिल्लं बघितले का, डोकं मोठं राहतं आणि अंग बारीक राहतं. विचार करा की नाही. हे आमच्या आईच्या गर्भात असं म्हटलेलं की परमेश्वराने आमची घटना करत असताना देवाला माहित आहे आमचे डोळे कसे राहील, आमचे नाक कसं राहील, आमचे कान कसे राहील, हे सर्व देवाला माहीत आहे. म्हणून आम्ही बघतो की त्या ठिकाणी याकोब 1 अध्याय 17व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक उत्तम देणगी, तुमचं माझा जन्म, तुमचं माझं जीवन ही देवाची देणगी आहे. म्हणून असं म्हटलं की प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. तुमचं माझं अस्तित्व देवापासून आहे, आमच्या आई वडिलांपासून नाही की नाही. स्तोत्र 113 वाचन त्याच्यामध्ये असं म्हटलं की तो वान स्त्रियाला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. वान स्त्रीला जर आम्ही अब्राम आणि सारेला बघतो तर सारा आणि अब्राम परमेश्वराने जेव्हा पाचारण केलं ते 75 वर्षाचे होते. अब्राम 75 वर्षाचा होता. कारण आम्ही बघतो की अब्राम जेव्हा 99 वर्षाचा होता त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान कोण होती, सारा. म्हणून देवाने असं म्हटलेलं की जेव्हा सारा 89 वर्षाची, अब्राम 99 वर्षाचा झाला, दर्शन दिलं. जेव्हा सारा 90 वर्षाची, अब्राम 100 वर्षाचा झाला, तेव्हा त्यांना लेकरू झालं. होईल का, नाही ना. बघा हे गुपित आहे देवाचं. म्हणून असं म्हटलेलं की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये का म्हणतो की प्रत्येक उत्तम देणगी, तुमचं जीवन, तुमचा परिवार, तुमचे लेकरं ही सर्व देवाची देणगी आहे. म्हणून मी कधी कधी सांगतो ना, तुमचे लेकराने पाठवले, तुमचे तरुण पाठवले नाही, तुम्ही नरकात जाईल. कोणी दिले तुम्हाला, स्तोत्र करता का सांगतो की संतान कोणी दिलेली देणगी आहे, कोणी दिली, परमेश्वराने दिलं. आणि ती देणगीचा जर नाश केला समजून घ्यायचं तुमच्यासाठी, माझ्यासाठी बायबल प्रमाणे इब्रानी 9:27 सांगतो की मनुष्याला एकदा मरणं आणि त्याचा न्याय. मेल्यानंतर कोणाचा आत्मा भटकणार नाही. जे आत्मे भटकतात ते वेगळे आत्मे हे पवित्र शास्त्रानुसार. ह्याचा आत्मा आला त्याच्याने. जे पतित देवदूत आहे ते आमच्या लेकरांचं, आमच्या वडिलांचा हे करतात, कारण त्यांना माहित आहे की हे कसं काय मेले. स्वर्गदूतांना माहित आहे की ह्यांचं पतन कसं झालं ते स्वर्गदूतांना माहित आहे. ज्यांचं पतन झालं ते स्वर्गदूतांना. म्हणून त्यांचं रूप घेऊन काय करतात, नातलगांना, आप्तजनांना फसवतात. म्हणून आम्ही बघतो की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, हे ते ज्याला विकार नाही की आमचा जो परमेश्वर आहे तो परमपवित्र आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा विकार नाही. आणि असं म्हटलं की जो पूर्ण फिरण्याने छायेत जात नाही, फिरण्याने छायेत जात नाही. आजार, व्याधी, छाया काय म्हटलेले की जी सावली आहे ती सर्व आम्ही बघतो की आजार, व्याधी, पिडा आणणारी सावली आहे. आणि असं म्हटलं की अशा प्रकाशाच्या पित्यापासून उतरते. असं म्हटलं की आमचा परमेश्वर प्रकाश आहे. आमचा परमेश्वर तुम्हाला, मला आजारातून, व्याधीतून, पिढेतून मुक्त करणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वरापासून कोणतंच विकार येत नाही, कोणते दुःख येत नाही, कोणते क्लेश येत नाही. क्लेश कशाने येतात मग, तुमचं आणि माझं देवासंती संबंध. म्हणून आम्ही बघतो की विषय मंडळीचा वाढदिवस म्हणजे तुम्हाला मला माहित पाहिजे तुमचं माझं मंडळीसंती कर्तव्य काय आहे. कधी कधी आम्ही बघतो की देवाचे सेवक, देवाचे सेविका, देवाची मंडळी, देवाचं पंचमंडळ असो, वडील मंडळ असो, त्यांची जबाबदारी विसरून जातात की नाही. तुमचं माझं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे, जे या ठिकाणी आले, ज्यांनी सेवा केली, ज्यांनी
हिला मजबूत केलं, ते त्यांचं कार्य त्यांनी केलं. मग तुमचं माझं कर्तव्य काय आहे? आता हिला पुढे वाढवलं. की नाही, देवाची जबाबदारी आहे. देवाने तुम्हाला आणि मला दिलेली ही जबाबदारी आहे. म्हणून मंडळीचा वाढदिवस आम्ही जेव्हा साजरा करतो आमच्या लेकरांचा, म्हणून मी तरुण संघाला सांगतो, संडे स्कूलला सांगतो, महिला सभांना सांगतो, वाढदिवसाचा तिकडे मिटिंग घ्या. ही देवाने दिलेली जबाबदारी तुम्हाला. पंचमंडळ, वडील मंडळ, देवाचे सेवक, हे आम्हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मंडळीविषयी आम्हाला काय करायचं आहे. म्हणून आम्ही बघतो की ही देवाने तुम्हाला आणि मला जबाबदारी दिली. तुमच्याविषयी, तुमच्या परिवाराविषयी, तुमच्या लेकरांविषयी. आणि जेव्हा आम्ही आमच्या लेकरांना विसरून जातो, अनेक माता अशा आहेत त्यांचे पती मृत्यू पावले, अनेक माता असे आहेत त्यांचे पती मृत्यू पावले, अनेक माता असे आहे की त्यांचे नातू मृत्यू पावले. मग त्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांची होती. देवाच्या भयात चालवणं, देवाच्या वचनात चालवणं, देवाच्या प्रतीत चालवणं तुमची माझी जबाबदारी आहे. म्हणून मंडळीचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला माहित पाहिजे आमचे लेकरं कुठे आहे. माहित पाहिजे आमचे लेकरं कुठे आहे, आमची पत्नी कुठे आहे, आमचे पती कुठे आहे, आमचे नातलं कुठे आहे. ही तुम्हाला मला परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे. मग आम्ही बघतो की हिब्रू शब्द आणि अर्थ या स्तोत्र 139:13-16 3 गोष्टी मी निवडल्या आहेत की नाही. इब्रानी ह्याच्यामध्ये खूप भारी दिलेले आहे. अनेक रहस्य लपून ठेवले देवाने, ते आम्हाला समजत नाही की नाही. जेव्हा मी या गेल्या 7 ते 8 वर्षापासून माझा अभ्यास चालू आहे, आता 3 वर्षाचा माझा त्याच्यातलं फर्स्ट सेमिस्टर झालं. याच्यामध्ये अनेक देवाने लपून ठेवले इब्रानी भाषेत. बायबलचं ट्रान्सलेशन योग्य आहे, पण त्या ट्रान्सलेशन मध्ये जो देवाचे गुपित आहे ते सर्व झाकून टाकले. म्हणून आम्ही बघतो की पहिला जो शब्द आहे तो म्हणजे नेफेस की नाही. नोन, पे आणि सीन. नेफेस. नेफेस म्हणजे आम्ही बघतो की जीवन, श्वास आणि अस्तित्व की नाही. आम्ही एवढंच वाचतो, इंग्रजीमध्ये असो, हिंदीमध्ये असो. इब्रानी भाषेला सोडून दिलं तर आम्ही जीवन, श्वास, अस्तित्व एवढंच बघतो. पण आम्ही जर बघितलं नूनचा अर्थ काय आहे? बी. ह्याच्यामध्ये या एकच अल्फाबेटमध्ये 72 प्रकाशन देवाने लपून ठेवले आहे. आम्ही बघतो जर आम्ही या शब्दाचा अर्थ आम्हाला काढायचा, जीवन, श्वास, अस्तित्व, त्याच्यात नोन आलाय. नोन म्हणजे जीवन की ना. नोन काय आहे? जीवन. नोन देवाचं वचन बी दाखवतं. नोन आम्ही बघतो की एक जीवन तुम्हाला मला दाखवतो. त्याच्यानंतर पे. पेचा अर्थ हे मुख. काय आहे? मुख, तोंड की नाही, तोंड. त्याच्यानंतर शीनचा अर्थ आहे शब्दाय म्हणजे परमेश्वर. मग तुमचं अस्तित्व, तुमचा श्वास, तुमचं जीवन कशातून आहे? परमेश्वरामधून. कारण देवाचं वचन सांगतो की मी पिंड रूपाने गर्भात असताना तुझ्या नेत्रांनी काय केलं? मला बघितलं. मग आम्ही बघतो की तुमचं अस्तित्व, तुमचा श्वास, तुमचं जीवन देवाच्या मुखातून निघालेल्या शब्दाने झालं. मग मी तरुण संघाला म्हटलं की देवाचा शब्द कोण आहे? कोण आहे भावना? देवाचा शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. बघा, जोपर्यंत परमेश्वर आपल्या मुखाला उघडून त्याचा शब्द बोलत नाही, वचन बोलत नाही, तोपर्यंत तुमचं माझं अस्तित्व काहीच नव्हतं. मग तुमचं अस्तित्व आहे, तुम्हाला देवाने जीवन दिले, तुम्हाला श्वास दिला आहे. तुमच्या जीवनामध्ये नेफेस टाकला म्हणजे जीवनाचा श्वास. कोणी टाकला? परमेश्वराने. असं म्हटलं की परमेश्वराने आपल्या मुखातील शब्दाद्वारे तुम्हाला जीवन दिलं, तुमच्या देहामध्ये श्वास टाकलं आणि तुम्ही या भूतलावर जिवंत आहे. त्याचं कारण काय आहे? हा देवाचं श्वास तुमच्यामध्ये आहे की नाही. तुमचं की नाही. एक व्हिडिओ मी टाकली होती ग्रुपला आमच्या की नाही. आम्ही जे श्वास घेतो त्याच्यात देवाचा नाव येतो. आम्ही जेव्हा आतमध्ये श्वास घेतो, बाहेर सोडतो की नाही. इब्रानी अल्फाबेट हे योध हे वाव हे यहोवाचं नाव आहे. इब्रानी लोक फक्त वर्षातून एकदाच ते नाव घेतात. म्हणून मी कधी कधी हालेलुया जास्त म्हणत नाही की नाही. परमेश्वराची एक आज्ञा आहे की तुझा देव परमेश्वराचे नाव. हे इब्रानी शिकल्यानंतर मला लक्षात आलं. माझे जे टीचरने मला सांगितलं की नाही, हे असं करायचं, इथे बोलायचं नाही.
जिथे देवाची महिमा येते तिथे बोलायचं. म्हणून आम्ही जेव्हा श्वास घेतो की नाही, चारही प्राणी अल्फाबेट आमच्या नाकातून बी निघतात आणि बाहेर बी निघतात. दोन आतमधून जातात, दोन बाहेर निघतात की नाही. योद हे वाव हे आम्ही जे श्वास घेतो ना ते देवाचा आहे. म्हणून आम्ही बघतो की तुमच्यामध्ये परमेश्वर यहोवाने असं म्हटलं की त्याच्या मुखातील शब्दाद्वारे तुम्हाला जीवन दिलं. तुमच्या नाकपुड्यामध्ये श्वास ओतला आणि तुम्ही जिवंत आहे तुमचा अधिकार नाही. मग मंडळीत येत असताना तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही मंडळीत कशाला येतात. असंच नाही यायचं. पाळत सांगतो न्यायालय तर हिने करणार, त्याला नाही महत्व आहे. ते तुम्हाला माहित पाहिजे तुमची जबाबदारी आहे. देवाने तुम्हाला ह्या मंडळीत ठेवलं, कशाला ठेवलं की देवाच्या मुखातील श्वास तुम्ही आहे. आमचा देह नष्ट होईल, आमची कत्तलवी करून टाकली कोणी, आमच्या आत्म्याचा नाश करायचा अधिकार कोणाला आहे? ज्यांनी तुमच्या आणि माझ्या नागपुड्यामध्ये आमच्या परिवारामध्ये जीवन ठेवलं तो परमेश्वर. म्हणून आम्ही बघतो की ही देणगी कोणाची आहे? परमेश्वराची. ती परमेश्वराला आम्ही दिलीच पाहिजे. म्हणून आम्ही बघतो की मी तुम्हाला म्हटलं की परमेश्वराने 6 दिवसात सर्व रचना केली आणि 7वा दिवस काय केला? आराम केला. कशाला केला? पाळत लोकांना माहित नाही, देवाच्या दासींना माहित नाही, मंडळीलाच माहित नाही. आशीर्वाद की नाही, हप्त्यातून 1 दिवस देवाला देणं ह्या देवाची इच्छा आहे. कारण तुमचा जीवन, तुमचा श्वास, तुमचं भूतलावरचं अस्तित्व देवाच्या मुखातील शब्दाने म्हणजे प्रभू येशूच्या नावात तुमचं अस्तित्व आहे. दुसरा शब्द आम्ही बघतो तो म्हणजे खेसेद की नाही, खेत, सामेक आणि दाले. जर आम्ही बघतो की या शब्दामध्ये काय लपलेले आहे? देवाने करुणा आणि अनुग्रह. मी तुम्हाला म्हटलं की अनेक वेळेस आम्ही सांगतो की देवाचा अनुग्रह आमच्यावर झाला की नाही. अनुग्रह तो नाही, आम्हाला सांभाळलं, आमचं संरक्षण केलं. मी तुम्हाला म्हटलं की अनुग्रह 30 पट, 60 पट, 100 पट आशीर्वाद ह्या. मग आम्ही बघतो की खेसेदला जर आम्ही बघितलं, हा पिक्टोग्राफ जर आम्ही बघितलं, खेतचा अर्थ हे वाडा की नाही, कॉम्पाउंड की नाही. अनेक लोक घर बांधतात, कॉम्पाउंड करतात. मग आम्ही बघतो की खेतचा अर्थ हे कॉम्पाउंड, जे तुमचं संरक्षण करतं. दुसरा आहे आम्ही बघतो की सामेक, एंटिना सारखा आहे की सामेक की नाही. एंटिना जिथे फिरवला, जिथे सिग्नल आहे तिथेच आम्हाला किती फिरवला. पूर्वी काही एंटिना होता की नाही, सिग्नल गेल्यानंतर काय करायचे? अरे फिरवला नाही वाटतं तुम्ही, आम्ही तर खूप फिरवलं. कधी कधी घरावर उभं राहून पकडून राहायचे की नाही. तिथे खाली मॅच बघत राहील. त्यांना विचारायला, अरे झालं कशी ग? नाही फिरव, तू तसंच राहू का राहा. आणि ते मॅच बघायचे लोक की नाही पूर्वीच्या काळी. हा एंटिना म्हणजे वळवणं, फिरवणं की नाही. आणि आम्ही बघतो की दाले, दरवाजा. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं मी मेंढरांचं काय आहे? दार आहे. मग आम्ही बघतो की आमचा जो मेंढपाळ आहे तुम्हाला मला वळण्यासाठी सांगतो. कुठे? त्याच्या कुंपणामध्ये. मग त्याचं कुंपण काय आहे? हे की नाही. अनुग्रह केव्हा करतो परमेश्वर? जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो, जो तुमचा मार्ग आहे, तुमचं सत्य आहे, तुमचं जीवन आहे. जेव्हा तुम्ही फिरतात आणि ह्या कुंपणामध्ये येतात तेव्हा तुमच्यावर परमेश्वर काय करतो? अनुग्रह. आणि दुसऱ्या बाजूने गेलं तर कशाला अनुग्रह कराल का? अनुग्रह करूनच नाही करणार की नाही. हा दुसरा शब्द. पहिला शब्द नेफेस की नाही. नेफेस मध्ये कितीतरी परमेश्वराने त्याचा भेद लपवला. खेसेद की नाही. खेसेद मध्ये आम्ही बघतो की करुणा अनुग्रह केव्हा आहे? जेव्हा आम्ही परमेश्वराची वाणी ऐकू, वळू आणि देवाच्या भवनात येऊ, देवाच्या कुंपणात येईल, तेव्हाच परमेश्वर करुणा करत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, किती जगातील किती चांगले सेवक घेऊन या, आश्चर्य कर्म करणारे, भविष्यवाणी करणारे. तुम्ही वळतच नाही तर कस काय चमत्कार करत? मी म्हणून म्हटलं की देवाच्या वचनात जर असं लिहिलेले आहे तर तुम्हाला किती सांगा कोणी की नाही. मध्ये मी एका मातेला भेटायला गेला होता. त्यांचं पहिले आम्ही तिथे असताना त्यांचं पाय फ्रॅक्चर झाला होता. मध्ये गेल्यानंतर त्यांचं कमरेतून फ्रॅक्चर होऊन गेलं आणि त्यांनी मला फोन केला होता की बाळक साहेब रडून, एक वयस्कर माता आहे की बाळक साहेब असं झालं, ऑपरेशन सक्सेसने झालं. मी जेव्हा घरी गेला, त्यांच्या घरी भेटायला गेले माझ्या पत्नी संती, आणि ज्या घरात त्यांना ठेवलं होतं त्यांना म्हटलं की तुम्ही प्रार्थनाच नाही केली ह्या घरासाठी. मी त्यांच्या घरासाठी प्रार्थना करून आला
आणि नंतर गेला की ती माता चालत होती. मला म्हणे पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करून गेल्यापासून घरातील सर्व समस्या गेल्या. तेव्हा जेव्हा आम्ही देवाचं वचन, म्हणून म्हटलं की देवाच्या वचनाला जोपर्यंत सन्मान देत नाही, हे देवाच्या वचनाद्वारे तुमचं माझं जीवन आहे, नेफेस की नाही, श्वास अस्तित्व जीवन हे देवाच्या वचनात आहे. देवाच्या वचनाचा जोपर्यंत तुम्ही सन्मान करणार नाही तो परमेश्वर करुणा करणार नाही. म्हणून आम्ही खेळसतला जेव्हा बघतो की आमचा दार प्रभू ख्रिस्त आहे, जोपर्यंत आम्ही वळत नाही, त्याच्या मंदिरात येत नाही, तुमच्या माझ्या परिवाराचं काहीच काम नाही. करुणाने दयाने परमेश्वर तुमचा सांभाळ करणार नाही. तिसरा शब्द हे खूप महत्वाचा, बारा की नाही, बारा की नाही, बेत रेश आणि आले. जर आम्ही बायबलचं पहिलं वचन वाचलं, इब्रानी आपलं उत्पत्ती 1:1 मध्ये इब्रानी भाषेत काय म्हटलं की 1212 एलोहिम, सुरुवातीला परमेश्वराने बनवलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सृष्टीची निर्मिती केली. आमच्या बायबलमध्ये काय दिलेलं आहे, प्रारंभी देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. इब्रानीमध्ये तसं नाही दिलेलं. 1212 एलोहिम अलेप्ता हा शमाईम, परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या नावात संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. ट्रान्सलेशन करताना एकचा त्यांना ट्रान्सलेशन करताना आलेप आणि तावचा ट्रान्सलेशन नाही केलं. म्हणून जेव्हा आम्ही उत्पत्ती सुरुवात बघतो त्याच्यात आम्ही बघतो की बेत पासून सुरुवात आहे. इब्रानी बायबलमध्ये बेत पासून सुरुवात आहे आणि शेवटला शब्द जो आहे प्रगटीकरणामध्ये आमेन नून येतो शेवटी. जर आम्ही बेत आणि नूनला जोडलं तर बेत पुत्र. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये कोणाविषयी दिले हे बायबलचं रहस्य आहे. म्हणून आम्ही जेव्हा बेतला बघतो, हा बेत म्हणजे पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवतो. बेत पुत्र बेत की नाही, पहिला अल्फाबेट घेतला बायबल मधून आम्ही उचलला, 1200 मधून बेत घेतला आणि आमेन मधून नून घेतला. शेवट लक्षात काय म्हणतो, बेन म्हणजे पुत्र. पुत्र कोणी, प्रभू येशू ख्रिस्त. संपूर्ण बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे, येशू विषयच लिहिलं आहे. निर्मिती येशू मध्ये झाली, रचना येशू मध्ये झाली. आकाशाच्या वरती सैतानाची निर्मिती कोणी केली, कोणी केली, कोणी केली भावना, प्रभू येशूनेच केली. परमेश्वराचं नावच घेऊ शकत नाही तुम्ही. कारण स्तोत्र 138 मध्ये असं म्हटलं की परमेश्वराने आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाची, बघा परमेश्वर जर त्याच्या वचनाला इतकं महत्व देतो तर ख्रिस्ती लोकांनी त्याच्या वचनाला किती महत्व द्यायला पाहिजे. जितकं सन्मान तुम्ही कराल तितकंच परमेश्वर तुमचं जीवन, तुमचा श्वास, तुमचं अस्तित्व या भूतलावर कशाने भरल, करुणा अनुग्रहाने भरल. आणि आम्ही बघतो की बेत म्हणजे पुत्र, आणि आम्ही बघतो की रेश की नाही, आम्ही बघतो की बेत घराचा अर्थ सुद्धा दाखवतो. पण असं म्हटलं की हे घर कोणाचं आहे, परमेश्वराच्या पुत्राचं. मग आम्ही बघतो की बर म्हणजे पुत्र, त्याच्यानंतर आम्ही बघतो की मस्तक दाखवले की नाही, रेतचा अर्थ आहे मस्तक. पण आम्ही जर बघितलं रुहा म्हणजे आत्मा, रुहा दुसरा अल्फाबेट जो तयार होतो रेतचा, तो म्हणजे रुहा म्हणजे देवाचा आत्मा. आणि तिसरा आहे आलेप म्हणजे एलोही, पिता पुत्र पवित्र आत्मा. संपूर्ण सृष्टीचा निर्माता करता. आम्ही बघतो की आकाशावरचं जीवन, या भूतलावरचं जीवन ह्याच्याद्वारे निर्माण केले. 12चा अर्थ काय दिला आहे, निर्माण करणं. परमेश्वराने निर्माण केलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात की नाही. आज त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो तुम्हाला आणि मला या गोष्टी शिकवत आहे. म्हणून मंडळीचा वाढदिवस किंवा आमच्या लेकरांचा वाढदिवस, आमच्या आईवडिलांचा वाढदिवस, आमच्या प्रियजनांचा वाढदिवस जेव्हा आम्ही साजरा करतो तर आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्हाला मला कोणी जीवन दिले, परमेश्वराने. त्या परमेश्वराने तुम्हाला जीवन दिलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या शरीरात श्वास ठेवलाय, तुम्हाला अस्तित्व दिलं. जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात तर असं म्हटलं की जेव्हा तुम्ही त्याच्या वाड्यामध्ये फिरून येता तेव्हा तुमच्यावर करुणा बी होती, तुमच्यावर अनुग्रह बी होतो. आणि असं म्हटलं की मग परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा त्या घरात वास करतात. म्हणून आम्ही बघतो की ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की यहोवाने निर्माण केलेलं प्रत्येक जीव एक देणगी आहे.
तुम्हाला देवाने निर्माण केलं त्याच्या मागे देवाची इच्छा आहे की नाही. वाढदिवस आला तर आम्ही काय सांगतो, 1 वर्ष वाढले. तर देवाचा उद्देश आहे तुम्हाला भूतलावर जीवन ठेवायचा. कारण ते काय म्हटलं की देवाने केलेली कृपा व उद्देश पुढे नेण्याकरता जबाबदारी दिली. जेव्हा आमचा वाढदिवस येतो, आमचं वय नाही वाढत, देवाची इच्छा आहे की तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. नेपेस, हेसेत आणि बारा तुम्ही मंडळी निर्माण करायची. तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या प्रियजनांमध्ये हे निर्माण कोणाला करायचंय? तुम्हाला करायचंय. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल तेव्हा परमेश्वर ह्या गोष्टी तुमच्या जीवनात आणले. ती महत्वाची आहे की नाही. मी तुम्हाला म्हटलं की जीवन, श्वास, अस्तित्व पित्यापासून त्याच्या मुखातील शब्दाद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे तुमचं अस्तित्व, तुमचं जीवन, तुमचा श्वास चालू आहे. आमच्यामुळे नाही. देवाने जोपर्यंत ठेवलाय तुमच्या मध्ये हा श्वास, तुमचं अस्तित्व तोपर्यंत आहे. देवाने बंद केला, तुमचं अस्तित्व नाहीसे होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की परमेश्वराला ओळखणं, परमेश्वरासोबत राहणं, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा हा जबाबदारी आहे. जर आम्ही ही जबाबदारी विसरली तर काय होईल? आमचा परमेश्वर नाश की नाही. मेल्यानंतर आम्ही अधोलोकातच जाणार आहे, दुसरं काहीच नाही. या भूतलावर जेव्हा आम्ही आमचे पती असो, आमची पत्नी असो, आमचे लेकर असो, आमचे तरुण असो, आमचे प्रियजन असो, ह्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना नाही करत, मग नरकात जाऊन डान्सच करायचं की आमचं अस्तित्व या भूतलावर परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे की जेव्हा तुमची आणि माझी त्या जिवंत देवाची, त्याच्या पुत्राची ओळख झालेली आहे तर आम्हाला त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून आम्ही बघतो की ह्या भूतलावर जेव्हा आम्ही मंडळीचा असो, आमच्या स्वतःचा असो, आमच्या पत्नीचा असो, आमच्या लेकरांचा जेव्हा वाढदिवस साजरा करतो आम्ही स्मरण ठेवावं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की वाढदिवस त्याच्याकडे प्रार्थना बसलीच पाहिजे. देवाने दिलेली जबाबदारी. आता नवीन वर्षात तुम्ही काय करणार? तुमचे लेकर कुठे जाणार? दारूच्या अड्ड्यावर. तुमचे मुली कुठे जाणार? अविश्वासी मुलांमध्ये. भयंकर दांडे हा की नाही. कोणीच पाळत सांगणार नाही. माझे मित्र जेव्हा बोलवतात 17 विचार करतात की पाळक साहेबांना बोलवायचे. मंडळी त्यांना सांगते, तुम्ही का बोलवत नाही त्यांना? पहिले विचार करतात की बोलवायचं कसं की नाही. पाळक साहेब डायरेक्ट तोंडावरच सांगतात. त्याचं काम आहे की आमचं काम आहे. आम्ही सांगणार नाही तुम्हाला. सगळ्यात पहिले न्यायासाठी बिशप लोक, पाळक लोक, रेव्हरंड लोकांची पहिली लाईन देवाच्या ह्याच्यात. जेव्हा न्याय होईल आमचीच पहिले नंबर राहू. मंडळीला आम्ही नाही शिकवलं तर मंडळी सांगाल आमच्याच पाळकानी हा मेन पाळ होता आम्हाला. परमेश्वर सांगाल त्याच्या संधी तुम्ही जा, तुम्हाला बोलायची चान्स नाही. म्हणून देवाने आम्हाला हा एक समय दिला मंडळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. देवाने एक सुंदर सोय तुमच्यासाठी, माझ्यासाठी केली. म्हणून प्रियांनो, तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे. आता ह्या मंडळीला स्थिर कसं करायचं, या मंडळीला मजबूत कसं करावं, या मंडळीमध्ये आमच्या प्रियजनांना कसं आणायचं, ही जबाबदारी तुमची की नाही. आता तर मी सांगितलं, आता जबाबदारी तुमची आहे. आणि जबाबदारी जर तुम्ही पूर्ण करत नाही तर तुम्हाला श्वास ज्याने दिला तो श्वास तो पुन्हा बी काढू शकत, तुमचं आयुष्य तो घटवल बी. म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी हीच आहे. आमच्या पूर्वजांनी या मंडळीला की नाही, बिल्डिंग महत्वाची नाही, ज्यांनी इथे रोपण केलं, इथे चालू केलं, त्यांचं काम त्यांनी केलं. मग आमचं जबाबदारी हीच आहे. आमचे लेकर कुठे आहे, आमचे तरुण कुठे आहे, आमच्या मुली कुठे गेले की नाही. मी तुमच्या मुली चुकल्या, मी त्यांना हे नाही सांगत, पण त्यांचं तारण व्हावं म्हणून तुम्ही प्रार्थना करायची आहे की नाही. कधी कधी पालक लोकच प्रार्थना करत नाही, त्यांच्या पोरी दुसऱ्या संधी पळून जातात. हे घडलेले आहे, आम्ही डोळ्यांनी बघितलं आणि रडत बसतात. नंतर प्रार्थना तर करतच नाही. आमचं जबाबदारी हे आमचे मुलं असो, आमच्या मुली असो, आमचे आप्तजन असो, त्यांना परमेश्वराने पुन्हा त्याच्या जवळ आणावं. म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी परमेश्वराने हीच आहे की आम्ही मंडळीत यावं, आम्ही आमच्या आप्तजनांसाठी प्रार्थना करावं. आमच्या मुली असो, आमचे मुलं असो, आमच्या सुना असो,
आमचे जावई असो, त्यांनी इथे यावं, त्यांचा उद्धार व्हावं, त्यांचं तारण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ही तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग तरुण मुले असो, तरुण मुली असो, तुम्ही मंडळीतील सभासद असो, आमचे वडील मंडळ असो किंवा मी असो, आमची जबाबदारी की इथून आम्हाला ह्या मंडळीला कसं चालवायचं. परमेश्वर करो ह्या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. यावेळेस आमचे